नमस्कार मित्रांनो, मी सद्गुरू शैलजा उमाकांत कामत आणि तुम्ही पाहतात नेहमीप्रमाणे माझा पॉलिटिकल चॅनल टाइम्स ऑफ महाराष्ट्र. आज विषय तसा काही मोठा नाही आहे, पण एक छोटासाच विषय आहे. तो म्हणजे 12 मेला विधान परिषदेच्या 9 जागांसाठी तिथे निवडणूक होणार आहे. आणि गेले 8-15 दिवस फक्त एकच विषय गाजतो आहे महाराष्ट्रामध्ये की उद्धव बाळासाहेब ठाकरे हे परत निवडणुकीला उभे राहणार की नाही राहणार, त्यांनी का राहावं, का राहू नये, पक्षांतर्गत आणखीन कोण कोण इच्छुक आहेत, ते त्यांना जर त्यामध्ये रस नसेल तर आणखीन कोण कोण इंटरेस्टेड आहेत वगैरे वगैरे. मग त्यामध्येच एक बातमी आली की रात्री 2 वाजता उद्धव बाळासाहेब ठाकरे हे फडणवीसांना भेटले. त्यानंतर एक परत 2-4 दिवस नवीन नवीन प्रकारच्या बातम्या येत होत्या. मग त्यात आणखीन एक बातमी आली की आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांमध्ये जो बेवनाव चालला आहे, लढाई चालली आहे राजकीय, त्याची जी त्याचाच हा परिपाक आहे वगैरे. 1 ना 2 अशा अनेक बातम्या येत होत्या. याच पार्श्वभूमीवर मी गेल्या 2-3 मला वाटतं गेल्या बुधवारी किंवा गुरुवारीच मी एक विषय घेतला होता त्याच निवडणुकीचा, आणि त्यात मी उद्धव साहेबांना मी अशी सूचना केली होती म्हणजे की उद्धवजी, तुम्ही ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या राजकारणात अजिबात पडू नका. ते एक षडयंत्र आहे, तुम्हाला त्यामध्ये गुंतवून ठेवायचं, तुम्हाला शिंदेंविरुद्ध झुंजवत राहायचं आणि कोंबड्यांच्या दुधीत बघत राहायच्या, अशा प्रकारचं राजकारण आहे. त्याच्याऐवजी यू आर नॉट देअर, यू आर देअर टू लीड द मराठी भाषिक समाज अँड फ्रॉम द फ्रंट साईड, असं मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं. अर्थात मी हेही पण सांगितलं होतं की उद्धवजींना सूचना किंवा मार्गदर्शन करण्याइतकं मी मोठा नाही, पण मला हे एक राजकीय विश्लेषक म्हणून मला हे षडयंत्र कायम दिसत होतं. त्याची वाच्यता मी केली होती. आज आता माझ्या दृष्टीने फार आनंदाची बातमी आता मी बघितली, ती म्हणजे सदर विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचं नाव जाहीर केलं आहे. मी उद्धवजींचं आणि आदित्यचं खास अभिनंदन करतो की त्यांनी योग्य वेळेला घेतलेला, अतिशय जाणीवपूर्वक घेतलेला असा हा योग्य राजकीय निर्णय असून त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला येऊ घातलेल्या काळामध्ये प्रचंड असा राजकीय फायदा होणार आहे हे निश्चित आहे. ह्या सदर निवडणुकीसाठी शिवसेनेमध्ये म्हणजे उभाटामध्येच विनायक राऊत, वैभव नाईक, सुषमा अंधारे, सूरज चव्हाण अशी अनेक नावं होती. यापैकी हे सगळे तरुण आहेत. ह्या तरुणांनी म्हणजे विशेषतः विनायक राऊत सोडलं आहे तर वैभव नाईक आहे, सूरज चव्हाण आहे, सुषमा अंधारे आहे, हे सगळे तरुण माणसं आहेत. यांनी ही शॉर्टकटची मेथड शॉर्टकटनी विधानसभेमध्ये म्हणजे विधिमंडळात जाण्याचा मार्ग त्यांच्यासाठी माझ्या मते चुकीचा आहे. सूरज चव्हाण काय, वैभव नाईक यांनी आपापल्या विभागामध्ये प्रचंड लोक चळवळ उभी करावी आणि त्याच्या बळावर त्यांनी निवडून यावं. वैभव नाईक आमदार होते, विनायक राऊत खासदार होते, त्यांचा बहुसंख्य वेळ हा मुंबईत जात होता. तिथे ग्रामीण भागात कोकणामध्ये जे शिवसेनेचं पानिपत झालं त्याच्या मागचं हे मुख्य कारण आहे की हे कायम इथे मुंबईत असायचे, जिथे ग्रामीण भागामध्ये तुम्हाला घरोघर कॉन्टॅक्ट ठेवावी लागतात. लग्न समारंभ आहेत, मुंजी आहेत, बारशाची आमंत्रण आहेत, कोणाचे मृत्यू होते, ह्या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष जावं लागतं लोकांशी संपर्क करण्यासाठी. हे काम तुम्ही नाही केलं त्या काळामध्ये. आणि आता तुम्ही राजकीयदृष्ट्या तुम्हाला तिथे काम करण्याची इच्छा नाही तर तुम्ही आडवाटेने परत सत्तेचं पद तुम्हाला पाहिजे, हे काही बरोबर नाही. सुषमा अंधारे ह्या तशा डायनामिक आहेत, लढाऊ नेते आहेत आणि तरुण आहेत. त्यांच्याकडे पुष्कळ मोठी अजून म्हणजे अनेक वर्षाची भविष्यातली राजकीय वाटचाल त्यांच्यापुढे उभी आहे. आणि त्या ज्या रीतीने बोलतात, ज्या रीतीने ते काम करत आहेत, तर त्यांचं भविष्य शिवसेनेमध्ये देखील उज्ज्वल आहे, याच्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. त्यांना तिकीट नाकारण्यामध्ये अशी एक भूमिका उद्धवजींची असू शकते की नीलमताई गोरेंना 4 वेळा आमदारकी दिली विधान परिषदेमध्ये. अगदी आल्या त्यांना आमदारकी मिळाली होती आणि त्याचा रिझल्ट 24 वर्षांनी काय झाला तो आपण सर्वांनी पाहिलेला आहे. तो जो धोका आहे तो उद्धवजी ह्या क्षणाला घेऊ इच्छित नसतील असं मला वाटतं. आणि त्यांनी अतिशय योग्य असा जो अंबादास दानवे ना विधान परिषदेमधील उमेदवारी दिली आहे, हा अतिशय योग्य असा राजकीय परिपक्व नेत्याने घेतलेला परिपूर्ण असा तो निर्णय असा माझी ठाम भूमिका आहे. मराठवाड्यामध्ये शिवसेनेचं पानिपत झालेलं आहे. 6 आमदार
शिंदे सेनेचे आहेत. आपला खासदार होता, खासदार पण नाही आहे, आमदार नाही आहे. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातनं येणारा, ग्रामीण भाषेत जनतेशी, तिकडच्या ग्रामीण जनतेशी संवाद साधू शकणारा असा रांगडा झुंजार नेत्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला गरज होती. आणि ती गरज पूर्णरित्या पूर्ण करणारा असा हा झुंजार, असा हा अंबादास दानवे हा नेता आहे. ते जरी BJPमधून आलेले असली तरी त्याची कल्पनाशक्ती फार चांगली आहे. एक 8-10 महिन्यापूर्वी, वर्षभरामध्ये त्यांनी मराठवाड्यामध्ये जी काय आंदोलनं घेतली, अत्यंत नाविन्यपूर्ण अशी त्यांनी आंदोलनं तिथे उभी करण्याचा प्रयत्न केला, हे वाखाणण्यासारखं होतं. म्हणजे परत जर शिवसेनेला मराठवाड्यामध्ये यायचं असेल तर असा झुंजार आणि रांगडा असा हा नेत्याची आपल्याला आवश्यकता होती. ती उद्धव साहेबांनी त्यांना उमेदवारी देऊन पूर्ण केलेली आहे. त्याच्या बातम्या आल्या की 2 वाजता उद्धवजी देवेंद्रजींना भेटले वगैरे. हा म्हणजे लहान, मला तर हसूच आलं. ज्यांना शिवसेना काय माहिती आहे, उद्धवजी कुठल्याही माणसाला, मला नाही वाटत, म्हणजे मी जर 2 वर्ष त्यांच्यावर काम केलं आहे 2005 ते 2, ते कधीही इतक्या रात्री कुठल्याही कारणासाठी ते कोणालाही त्यांच्या घरी जाऊन भेटणं ही अशक्य असलेली गोष्ट आहे. नेक्स्ट टू इम्पॉसिबल, कधीही गोष्ट शक्य नाही आहे. दुसरी एक बातमी येत होती की आदित्य आणि उद्धवमध्ये, आदित्य आणि संजय राऊत या दोघांमध्ये द्वंद्व चाललेले, राजकीय कुरघोडीचं राजकारण चाललेलं आहे. मला ह्या बातमीमध्ये पण तसं काही तथ्य वाटत नाही. कारण शिवसेना आणि ठाकरे हे कळणं फार कठीण गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असतो की ठाकरे समजणं ही फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, जी दिल्लीतल्या लोकांना देखील कळलं नाही. तसंच मी म्हणतो, बाळासाहेबांच्या बाबतीत ती 100% खरी होती. पण उद्धवजींना बरेच लोक लाईटली घेतात, हलक्यात घेतात. त्यांना देखील मी नेहमी ही गोष्ट सांगत असतो की ठाकरेमध्ये बाळासाहेब असोत किंवा उद्धवजी असो, यांना ओळखणं फार कठीण गोष्ट आहे. आता जवळजवळ 4 टर्म खासदार असलेल्या संजय राऊतांना ही गोष्टी, मला वाटतं जर त्यांच्याकडे तेवढी राजकीय परिपक्वता आली असेल गेल्या 24 वर्षामध्ये, तर त्यांना ही गोष्ट एव्हाना समजली असेल की ठाकरेंच्या नादाला कधी लागायचं नाही. कळलं की नाही? एवढी परिपक्वता त्यांच्याकडे आली असावी. आणि जर ती आली असेल तर ते असले वाद, आदित्य विरुद्ध संजय राऊत असे वाद, अशा बातम्यांचं पीक, या वादाचं पीक जे सर्व माध्यमामध्ये गेले 6-7 महिने, 3-4 महिने येते, ते त्यांनी येऊ दिलं नसतं. मला खात्री आहे की त्यांच्याकडे ती परिपक्वता आली असेल. भविष्यामध्ये ते अशा वाद, म्हणजे आज संजय राऊत कुठलीही बातमी कुठल्याही वृत्तपत्रातनं फिरवू शकतात, वृत्तवाहिनीवर आणू शकतात, असा त्यांचा स्टेटस आहे. ते न करता त्यांनी, मला वाटतं, ह्या अशा प्रकारच्या बातम्यांना कायम रोख लावायला पाहिजे, असं मला मनापासून वाटतं. परत एकदा सांगतो की उद्धवजींनी अतिशय राईट कॅन्डिडेट दिलेला आहे विधान परिषदेत. आम्ही जेव्हा तरुण होतो त्यावेळेला नाही, विधान परिषदेच्या निवडणुका कधी होतात आणि जातात, कोण निवडू याला काही मत नव्हतं, काही महत्त्व नव्हतं. पण आज या भारतीय जनता पक्षाच्या या दळीदरी राजकारणामुळे या होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला, नगरपालिकेतील वॉर्डमधली एखादी पोटनिवडणूक असू दे किंवा लोकसभे किंवा राज्यसभेची एखादी निवडणूक असू दे, याला इतकं प्रचंड मोठं वलय प्राप्त करून दिलं जातं. त्याच्यामध्ये घोडेबाजार आडला जातो. कारण त्यांची जी इच्छा आहे की सगळं आम्हालाच पाहिजे, माझं ते माझं आणि तुझं पण ते पण माझं, ही जी त्यांची वृत्ती आहे, त्या वृत्तीचा हा परिपाक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि त्यातनंच ही विधानसभेची जे संख्याबळ आहे त्याच्या बळावर 5 जागा भारतीय जनता पक्षाला, 2 जागा कोणते शिंदे सेनेला, 1 जागा राष्ट्रवादीला आणि 1 महाआघाडीला मिळणार आहे. त्यामध्ये 20 ही जागा अगोदर शिवसेना उभाटाकडेच होती, त्यामुळे, आणि विधानसभेमध्ये उभाटाचीच 20 आमदारांची संख्या आहे, त्यामुळे नैसर्गिकरित्या ती जागा त्यांनीच लढवायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये काँग्रेसला जे नेहमी अटॅक येतात की आपली ताकद वाढलेली आहे आणि आम्हाला सगळं जे काय आहे ते विरोधी पक्षाला मिळणं आम्हालाच पाहिजे, ही त्यांची वृत्ती जी आहे त्याला देखील आता रोख लावण्याची वेळ आली असं मला वाटतं. त्यामुळे परत एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य उद्धव ठाकरे या दोघांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि मला खात्री आहे की हा जो झुंजार आणि रांगडा असा हा अंबादास आहे, हा अंबादास दानवे हा मराठवाड्यामध्ये परत एकदा शिवसेनेला गतवैभव प्राप्त करून देणार, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. परत जाता जाता मला एक सूचना करावी वाटते की आमचं कोकणामध्ये जे आपलं पानिपत झाले, तिकडे देखील अशाच प्रकारचा तरुण आणि झुंजार असा मालवणी भाषा बोलू शकणारा असा एखादा नेता शिवसेनेला, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला, अशा नेत्याची आज जरूर आहे. उद्धवजी,
मला वाटतं की मी जो गेल्या आठवड्यामध्ये याच विषयावरचा व्हिडिओ केला तुम्ही रवीने तुमच्याकडे तो फॉरवर्ड करून तुम्ही पाहिला असेल असं मला वाटतं. आता ही दुसरी सूचना देखील लवकरात लवकर अंमलात आणावी अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि कोकणमध्ये जे आपलं पानिपत झालं आहे त्याला रोखण्यासाठी असाच एखादा रांगणा मालवणी भाषेत बोलणारा नेता तिथे शोधावा आणि त्याच्या हातात कार्यभार द्यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो, ह्या होणाऱ्या होगातल्या निवडणुकीबाबत माझे स्पष्ट मत मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला जर ते आवडलं असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. न चुकता माझ्या ह्या चॅनल जो आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्र जो विनामूल्य आहे त्याला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ मी आठवड्यातनं 1-2दा घेऊन येणार आहे. कारण सध्या मी माझं सगळं लक्ष हे फोकस केलं आहे ते माझ्या रायटिंग्सवर केलेलं आहे. त्यामुळे दर आठवड्याला नागपूरवरनं जो पेपर येतो लोकवाहिनी म्हणून त्या पेपरमध्ये मी सातत्याने गेले 3-4 वर लिहितो. तिथे माझं लक्ष केंद्रित केलेलं आहे. राईटअप आणि माझं रिसर्चवर आता जास्त फोकस आहे. त्यामुळे माझे व्हिडिओज नॅचरली कमी होत आहेत. तरी पण तुम्हाला जर आवडला असेल तर परत एकदा विनंती करतो आणि नेहमीप्रमाणे जाता जाता सांगतो की न चुकता जिथे जाईल तिथे मराठी भाषेचा आग्रह धरा, मराठी बोला आणि छातीटकपणे सांगा की आम्ही मराठी आहोत. धन्यवाद.